विजय थलपती यांनी दोन आदर्श घेऊन राजकारणामध्ये एंट्री केलेली आहे. एका बाजूला विचारधारेच्या राजकारणाचा अंत होतो आहे असं म्हटलं जात असतानाच विजय थलपती यांनी मात्र एका भक्कम अशा विचारधारेवरती आपल्या राजकारणाची सुरुवात केली आहे. एका बाजूला सगळ्या पक्षातल्या विचारधारा या संपुष्टात आलेल्या असताना विजय थलपती यांनी दोन आदर्श समोर आणले आणि या दोन्ही आदर्शावरच आपलं राजकारण असेल असं त्यांनी सांगितलं. तुम्ही जर विजय थलपती यांच्या सगळ्या रॅली बघितल्या असतील, त्यांच्या जाहीर सभा बघितल्या असतील किंवा त्यांच्या पक्षाचे जर बॅनर्स बघितले असतील तर तुमच्या लक्षामध्ये येईल की या बॅनरवरती प्रत्येक ठिकाणी दोन व्यक्तींचा फोटो आहे. त्यातला एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे म्हणजे पेरियार रामास्वामी यांचा. या दोघांच्या विचारधारेला घेऊन विजय थलपती यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केलेली आहे. एका बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व त्यानंतर भारतीय जनता पक्ष असे अनेक पक्ष आहेत ज्यांच्या पक्षाला कुठलीही आता विचारधारा राहिलेली नाही. केवळ आणि केवळ सत्तेचं राजकारण या सगळ्या पक्षांनी सुरू केलेलं असतानाच विजय थलपती यांनी मात्र आपली आयडिओलॉजी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आयडिओलॉजी असेल, आपली आयडिओलॉजी ही पेरियार रामास्वामी यांची आयडिओलॉजी असेल आणि ज्या पक्षांना राजकीय आयडिओलॉजी असणार नाही आणि जे लोकशाहीच्या अगेन्स्टमध्ये असतील किंवा लोकशाही मानत नसतील अशा कुठल्याही पक्षासोबत आम्ही युती देखील करणार नाही असं त्यांनी जाहीरच करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे भारताच्या राजकारणामध्ये एक नवा ट्विस्ट सध्या यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर राजकारणामध्ये आपल्याला कुठली तरी आयडिओलॉजी आवश्यक असते. जर राजकारणामध्ये तुम्हाला आयडिओलॉजी नसेल तर तुमचं राजकारण हे लवकर संपुष्टात येतं. लोकांना असं वाटतं की आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे मॅनपॉवर आहे, म्हणजे आपण निवडणुका कशाही जिंकू शकतो. पण त्या निवडणुका आणि त्या निवडणुकांमधून उभं राहिलेलं नेतृत्व हे दीर्घकाळ टिकत नाही. आणि म्हणून आपल्याला जर दिसत असेल तर राजकारणामध्ये जे दीर्घकाळ टिकलेले लोक आहेत त्यांना कुठे ना कुठे त्यांची आयडिओलॉजी असते. सध्याचा काळ हा प्रचंड संभ्रमाचा काळ आहे. कोणाच्या पाठीमागे जावं हे जनतेला देखील कळत नाही आणि म्हणून जनता जिथे नोट तिथे वोट अशा भूमिकेमध्ये आलेली आहे. पण अशा परिस्थितीमध्ये विजय थलपती यांनी मात्र एक आदर्श निर्माण केलेला आहे आणि आपलं जे राजकारण असेल हे राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामास्वामी यांच्या विचारधारेवर असेल असं सांगितलेलं आहे. आपल्याला आठवत असेल 1920 ते 1925 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतामध्ये अनेक राजकीय विचारधारांचा उदय झाला होता. या 5च वर्षामधल्या ज्या राजकीय विचारधारा होत्या त्याच राजकीय विचारधारांवरती आजचं राजकारण देखील सुरू आहे. तुम्ही बघितलं असेल की 1920ला भारताच्या राजकारणामध्ये दोन लोकांचा प्रवेश झाला होता. एक म्हणजे महात्मा गांधी आणि दुसरे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा गांधी हे राजकारणामध्ये उतरले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये उतरलेले होते. पण या दोघांनाही कुठे ना कुठे एक गुरु होते. म्हणजे महात्मा गांधींनी गोपाळकृष्ण गोखले यांना गुरु मानलेलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध, कबीर आणि फुले या तिघांना आदर्श मानलेलं होतं, गुरु मानलेलं होतं आणि त्यांच्या विचारधारेवरती हे राजकारण सुरू होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या सामाजिक परिवर्तनाचा लढा हाती घेतलेला होता आणि त्यांच्या पाठीमागे ह्या तिन्ही लोकांची विचारधारा ही महत्त्वाची आणि भक्कमपणे उभी होती. गांधीजींच्या पाठीमागे काँग्रेसचा लढा होता, काँग्रेसची विचारधारा होती आणि गांधीजींनी त्यांची स्वतंत्र एक विचारधारा निर्माण करून हा स्वातंत्र्य लढा पुढे नेला. नंतरच्या कालखंडामध्ये गांधीजींना आदर्श मानून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून अनेक चळवळी उभ्या राहिल्या, अनेक नेते उभे राहिले आणि या सगळ्यांनी कुठे ना कुठे आपापल्या पद्धतीने राजकारण करायला सुरुवात केली. 1924मध्ये पुन्हा ज्या डाव्या विचारधारा आहेत या डाव्या विचारधारा 1924 आणि 1925च्या दरम्यान उदयास आल्या. याच 1924 आणि 25च्या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची एक संघटना देखील उभी राहिली. आता तुम्ही जर बघितलं असेल तर या देशामधल्या सध्याच्या राजकारणामध्ये जे सक्रिय पक्ष आहेत ते हे 4च आहेत. म्हणजे काय तर एका बाजूला महात्मा गांधींचा काँग्रेस पक्ष आहे, दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवरती चालणारे अनेक राजकीय पक्ष आहेत, तिसऱ्या बाजूला डावे पक्ष आहेत आणि चौथ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे. तर ही सगळी विचारधारांची जी राजकारण होतं ते राजकारण पुढे पुढे यायला लागलं. पण सध्याच्या कालखंडामध्ये या सगळ्या पक्षांकडे आपण असं म्हणतो की त्यांची एक वेगळी आयडिओलॉजी आहे. पण तुम्ही जर बघितलं असेल तर या कुठल्याही पक्षाकडे सध्या कोणतीही आयडिओलॉजी राहिलेली नाही. त्याच्यामुळे आयडिओलॉजीचं जे राजकारण आहे हे आयडिओलॉजीचं राजकारण संपुष्टात आलेलं आहे असं म्हटलं जात आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये विजय थलपती यांनी मात्र एक वेगळे आदर्श निर्माण करून त्यांनी आपल्या सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे. ते त्यांच्या सभेमधून थेट सांगतात की जे लोक लोकशाहीला मानत नाहीत, जे राजकीय पक्ष कुठल्याही विचारधारेला मानत नाहीत आणि जे राजकीय पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानत नाहीत त्या राजकीय पक्षासोबत आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे आणि तामिळनाडूच्या राजकारणामध्ये त्यांनी आपली एंट्री केलेली आहे. त्याच्यामुळं
विचारधारेचं राजकारण हे संपते की विचारधारेच्या राजकारणाचा नव्याने उदय होतो आहे हे बघणं तितकंच गरजेचं आहे. जर विजय थलपती यांना जर या राजकीय निवडणुकीमध्ये म्हणजे तामिळनाडूच्या निवडणुकीमध्ये जर चांगलं यश मिळालं तर समजून जा की विचारधारेच्या राजकारणाचा अंत कधीच होणार नाही. विचारधारेचं राजकारण हे नव्याने उभारी घेत असतं, ते एका वेगळ्या फॉर्ममध्ये समोर येत असतं आणि तोच फॉर्म सध्या विजय थलपती यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे सगळ्या राजकीय पक्षांची अवस्था जर तुम्ही बघितली असेल आणि सगळ्या नेत्यांची अवस्था बघितली असेल तर यांना कुठल्याही प्रकारची आयडिओलॉजी नसल्यामुळे हे त्या कालखंडाला धरून म्हणजे आपल्याला जिथं वाकता येईल तिथे वाकून, जिथे मोडता येईल तिथे मोडून आणि जिथे पाया पडता येईल तिथे पाया पडून सध्याचं राजकारण सुरू आहे. आणि त्याच्यामुळे या कुठल्याही नेत्यांना कोणत्याही प्रकारची आयडिओलॉजी नाही, यांच्यासमोर कोणत्याही प्रकारचे आदर्श नाहीत आणि यांनी राजकारणामध्ये कोणालाही आदर्श मांडलेला नाही. आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना आता कोणाकडे जावं लागत आहे तर कुठल्या तरी एखाद्या बाबाकडे जावं लागत आहे आणि त्या बाबाला आदर्श मानून आपलं राजकारण करावं लागत आहे. पण हे बाबा यांचा कशा पद्धतीनं फायदा घेतात हे आपण सध्या महाराष्ट्रामध्ये बघत आहोत. अशोक खरात नावाच्या या बाबाकडे अनेक लोक गेले, त्यांचे पाय पडले, त्यांचे पाय धुतले, त्यांना आपलं सर्वस्व त्यांनी अर्पण करून टाकलं. कारण काय तर आपल्याला राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं आहे. कोणी बोटं तोडून घेतले, बरंच काही झालं आणि त्यांना राजकारणामध्ये अशोक खरात हाच एक मोठा आदर्श आणि हाच एक मोठा आधार वाटायला लागला. अशा परिस्थितीमध्ये सगळेच राजकीय नेते अशोक खरातकडे जाण्याचं कारण म्हणजे या राजकीय नेत्यांना कुठल्याही प्रकारची आयडिओलॉजी नाही, या राजकीय नेत्यांना कुठल्याही प्रकारचा आदर्श नाही आणि या राजकीय नेत्यांनी कोणालाही आपल्या राजकारणामधलं आयडॉल मानलेलं नाही. आणि त्याच्यामुळे ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या परिस्थितीच्या पाठीमागचं कारणच की यांना कुठल्याही प्रकारचे आदर्श आयडिओलॉजी या गोष्टी कोणीही नाहीत आणि त्याच्यामुळं हे नव्या आयडिओलॉजीच्या हे नव्या आदर्शांच्या शोधात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना आदर्श म्हणून लाभतो आहे तो म्हणजे अशोक खरात. असे कितीतरी बाबा आहेत, असे कितीतरी भोंदू आहेत जे या राजकीय लोकांचे आदर्श आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर सत्यसाई बाबापासून ते आता अशोक खरातपर्यंत अनेकांनी अशा नेत्यांचे पाय पडलेले आहेत, पाय धुतलेले आहेत, त्यांना आपला आदर्श मानलेला आहे, त्यांच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी देखील यांनी दाखवलेली आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर त्यांनी सांगितलं तुम्ही बोट तोडा तर त्यांनी बोटं देखील कापून घेतलेली आहेत, तोडून घेतलेली आहेत. आणि त्याच्यामुळे असे लोक आदर्श मानून एका बाजूला राजकारण सुरू असताना दुसऱ्या बाजूला विजय थलपती यांनी मात्र आपले आदर्श हे पुन्हा नव्याने जागे केलेले आहेत आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामास्वामी हेच आपल्या राजकारणातले आदर्श असतील असं ठासून सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामुळे विजय थलपती यांच्या राजकारणाची चर्चा सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. विजय थलपती यांनी राजकारणामध्ये केलेली एंट्री आणि त्यांनी मांडलेले आयडॉल हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत आणि तरुणांसाठी हे एक नवं आकर्षण निर्माण केलेलं आहे. पण काय विजय थलपती हे आदर्श तरुणांपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी ठरू शकतील का आणि तरुणांना या आदर्शांवरती राजकारण करायला भाग पाडू शकतात का आणि तरुणांना आपल्याकडे वळवण्यामध्ये हे दोन आदर्श त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू शकतात का, असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तर आपल्याला या निवडणुकांच्या निकालानंतरच कळणार आहेत. एप्रिलमध्ये याची निवडणूक होत आहे आणि जवळपास 20 ते 21 एप्रिलपर्यंत आपल्या हाती सगळ्या प्रकारचे निकाल येणार आहेत. आपण या 20 दिवसामध्ये नेमकं विजय थलपती यांनी काय जादू केलेली आहे हे बघणार आहोत.